नमस्कार महाराष्ट्र। जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी महाराष्ट्र यांच्यातर्फे फक्त 4थी आणि 7वी पास यांच्यासाठी भरती निघाली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथे त्यांची जाहिरात बघू शकणार आहात। विद्यापीठ प्रकल्पग्रस्त विशेष जाहिरात 2025 यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांची ही PDF दिसेल। तुम्ही बघू शकता, विद्यापीठ प्रकल्पग्रस्त विशेष जाहिरात 2025 1 तारखेला ही जाहिरात आलेली आहे आणि अप्लाय करणं देखील सुरू झालेलं आहे। गट क आणि गट ड यासाठी भरती सुरू झालेली आहे। तुम्ही बघू शकता, आवेदनपत्र म्हणजे शुल्क भरण्याचा सुरुवातीचा दिनांक म्हणजे तुम्ही अप्लाय कधीपासून करू शकता, 2 जुलै 2025 पासून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही 1 ऑगस्ट 2025 असणार आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पदांचे नाव। तर पहिले जे पद आहे ते पहारेकरी यासाठी म्हणजे वॉचमॅन यासाठी एकूण 62 जागांसाठी भरती असणार आहे। तुम्ही बघू शकता, सर्वसाधारण जे आहे त्यांच्यासाठी 29 जागा आहे। त्यानंतर महिला आहेत त्यांच्यासाठी 18 जागा आहे। त्यानंतर जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी 2 जागा आहे आणि त्यानंतर माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी 8 जागा आहे। त्यानंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहे त्यांच्यासाठी 5 जागा आहे। यामध्ये भूकंपग्रस्त यांच्यासाठी जागा नाहीये आणि जे दिव्यांग उमेदवार आहे त्यांच्यासाठी 2 जागा असणार आहे। त्यानंतर दुसऱ्या पदामध्ये मजूर, गुराखी, परिचय, दुग्धा, पशुधन परिचय, पुस्तक वाहक, फराश, सफाई कर्मचारी व तत्सम पदांसाठी एकूण 307 जागांसाठी ही भरती असणार आहे। सर्वसाधारणसाठी 121 जागा आहेत। जास्त जागा इथे महिला जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी इथे 92 जागा आहे। खेळाडू जे आहे त्यांच्यासाठी 12 जागा आहे। माजी सैनिक जे असतील त्यांच्यासाठी इथे 44 जागा आहे आणि जे पदवीधर अंशकालीन कर्मचारी त्यांच्यासाठी 30 जागा आहे। आणि इथे पहिल्या याच्यामध्ये भूकंपग्रस्तांसाठी जागा नाहीये, पण दुसऱ्या याच्यामध्ये भूकंपग्रस्तांसाठी इथे 8 जागा त्यांनी ठेवलेल्या आहे। जे दिव्यांग उमेदवार आहेत ते पहिल्या याच्यामध्ये फक्त 2 जागा आहे, इथे त्यांच्यासाठी 12 जागा असणार आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे जे अनाथ असणार आहे उमेदवार त्यांच्यासाठी देखील इथे 3 जागा असणार आहे। आता तुम्ही इथे बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व म्हणता की नाही का ग्रॅज्युएशन वगैरे यावर भरती असते, पण इथे सर्वात कमी एज्युकेशन यांनी सांगितलेले आहे। जे पहारेकरी जो जॉब आहे त्याच्यासाठी फक्त तुमचं 7वी झालंय, तुमची प्रकृती सुदृढ असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। जे माजी सैनिक आहे त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। आणि इथे परीक्षा पद्धत त्यांनी सांगितली आहे 60 गुणांची व्यावसायिक चाचणी आणि 40 गुणांची तुमची शारीरिक क्षमता चाचणी इथे होणार आहे। त्यानंतर दुसरं जे पद आहे ते मजूरसाठी आहे। फक्त आणि फक्त 4थी पास आहात तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। तुम्ही याआधी मजूर क्षेत्रामध्ये जर कुठे काम केले, त्याचा एक्सपिरियन्स असेल तुमच्याकडे तर चांगलंच आहे, त्या एक्सपिरियन्स ते ग्राह्य धरतील आणि फ्रेशर्स पेक्षा तुम्हाला जास्त ते प्राधान्य देतील। यासाठी देखील 60 गुणांची व्यावसायिक चाचणी व 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी इथे होणार आहे। आता वयाची मर्यादा यांनी काय सांगितली म्हणजे 1 ऑगस्ट 2025 पर्यंत तुमचं कमीत कमी वय हे 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त जे अराखीव खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 38 प्लस इथे त्यांनी सांगितले की शस्त्र दलातील सेवेचा कालावधी अधिक जास्तीत जास्त 3 वर्ष चालणार आहे, म्हणजे 38 प्लस 3। आणि त्यानंतर जे राखीव प्रवर्ग आहे मागासवर्गीय वगैरे त्यांच्यासाठी 43 प्लस सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी 3 वर्ष असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। आणि जे पदवीधर पदविका धारक असतील अंशकालीन उमेदवार त्यांच्यासाठी 55 एवढं वय सांगितलंय। तुम्ही इथे बघू शकता यांनी फी किती ठेवली आहे। जो अराखीव म्हणजे खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 1000 एवढी फी असणार आहे आणि जो मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक अनाथ यांच्यासाठी 900 रुपये एवढी फी असणार आहे। फी थोडीशी जास्त आहे, पण एज्युकेशन क्वालिफिकेशन खूप कमी असल्यामुळे तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि इथे तुमचं सिलेक्शन लवकर होणार आहे। जसे की तुम्ही बघू शकता इथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्यांची ही ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईटवरून तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि तुम्हाला जो डिमांड ड्राफ्ट आहे त्यांनी त्यांचा IFC कोड वगैरे सर्व दिलंय, यावर तुम्हाला फी पेमेंट करून जो हा डिमांड ड्राफ्ट आहे तो भरायचा आहे। आणि इथे या ॲड्रेसवर तुम्हाला हा फॉर्म भरून आणि त्या फॉर्म बरोबर डिमांड ड्राफ्ट अटॅच करून या ॲड्रेसवर तुम्हाला तुमचा फॉर्म पाठवायचा आहे। आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तुमची व्यावसायिक चाचणी आणि शारीरिक क्षमता चाचणी ही होणार आहे। त्यानंतर तुमचा फॉर्म चेक केला जाणार आहे जो की तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पाठवलाय। त्यानंतर जो ऑफलाईन परीक्षेचा निकाल असेल, गुणवत्ता सूचना आणि वेळापत्रक या सर्व संकेतस्थळावर तुम्हाला भरती प्रक्रियेचे सर्व अपडेट्स मिळत राहतील। आता तुम्ही इथे बघू शकता हा फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला मी ही PDF डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल। फर्स्ट कमेंट मध्ये देखील आपला ब्लॉग टाकलाय, त्या ब्लॉग मध्ये याची PDF मी टाकलेली आहे। ही PDF तुम्हाला डाउनलोड करायची, हा फॉर्म तुम्हाला स्कॅन करून आणायचा आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा फोटो चिटकवायचा आहे।
त्यानंतर इथे तुम्हाला तुमची सही करायची आहे। इथे तुम्ही कोणत्या पदाकरता अप्लाय करणार आहात त्याचं इथे त्या पदाचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर इथे सर्वात आधी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे। त्यानंतर इथे तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करणार आहे ते इथे टाकायचं आहे। त्यानंतर तुम्ही किती परीक्षा फी भरली आहे ते इथे लिहायचं आहे। त्यानंतर जो तुमचा DD असेल, डिमांड ड्राफ्ट, त्याचा नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे। तुम्ही सध्या कुठे राहतात त्याचा पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे। तुम्ही कायमस्वरूपी कुठे राहता त्याचा पत्ता इथे तुम्हाला टाकायचा आहे। इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। तुमचा ईमेल ID असेल तुमच्याकडे तर इथे तुमचा ईमेल ID टाका। इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आणि ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरला त्या दिवशी तुमचं वय किती वर्ष, किती महिने आणि किती दिवसाचं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। तुमची जात कोणती आहे, यापैकी तुम्ही कोणत्या जातीतून येतात ते इथे तुम्हाला टाकायचं आहे। कोणत्या प्रवर्गासाठी अर्ज केला आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। जर तुम्ही माजी सैनिक किंवा खेळाडू वगैरे असाल तर तुम्हाला हे भरून घ्यायचे। जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती इथे भरायची आहे। त्यानंतर तुमचं शिक्षण किती झालंय इथे तुम्हाला टाकायचं आहे। जसं की तुम्ही बघू शकता, समजा तुमचं 4थी पास असेल तर तुम्ही इथे 4थी पास, किंवा तुम्ही 7वी पास असाल तर इथे 7वी पास, कोणत्या शाळेतून किंवा कोणत्या बोर्डातून, जर तुमचं 10वी झालं असेल तर कोणत्या बोर्डातून तुम्ही 10वी पास केले, किंवा 12वी झालं असेल तर कोणत्या बोर्डातून केले ते इथे लिहायचे। तुम्ही कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाला ते इथे लिहायचे। तुम्हाला एकूण किती गुण पडले ते इथे लिहायचे। एकूण टक्केवारी किती पडली ते लिहायचे। तुम्हाला A, B, C कोणती श्रेणी मिळाली ते लिहायचे। आणि जर तुमच्याकडे अनुभव असेल, जसं की त्यांनी सांगितलं मजूरसाठी अनुभव असेल तर प्राधान्य दिलं जाणार आहे। तुम्ही आधी कुठे काम केले ते, त्यानंतर कोणत्या पद व श्रेणीसाठी काम केले ते, कोणत्या दिनांकापासून तर कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत काम केले ते, एकूण किती वर्ष, किती महिने, किती दिवस काम केले ते लिहायचे। त्यानंतर तुम्हाला हे प्रमाणपत्र भरून द्यायचे। इथे तुमची स्वाक्षरी आणि दिनांक टाकायची आहे। इथे पण तुम्ही कोणत्या ठिकाणातून अप्लाय केले ते आणि इथे दिनांक टाकायचा आहे। आणि सर्वात शेवट हे प्रतिज्ञापत्र भरून तुम्हाला द्यायचे। जसं की तुम्ही जो अर्ज भरलाय वगैरे ते इथे श्री वगैरे काय आहे, वर्ष, राहणार वगैरे कुठे राहतात ते, हे सर्व प्रतिज्ञापत्र शेवटी भरून तुम्हाला हा फॉर्म पूर्ण भरायचा आहे। त्यासोबत डिमांड ड्राफ्ट अटॅच करायचा आहे आणि तो या पत्त्यावर तुम्हाला हा तुमचा फॉर्म पाठवायचा आहे। जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असेल तर मी मराठीमध्ये संपूर्ण ब्लॉग पण टाकलाय, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल। काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा। आणि चांगली भरती आहे, तुम्हाला 4थी आणि 7वी पाससाठी 20 ते 30 हजार एवढा पगार देखील मिळणार आहे आणि ही संधी नक्की सोडू नका। जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।